पुढे बघा, सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीतून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी माघार घेतली आहे। यंदाची निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाकडून कोण लढणार यावर तर्कवितर्क लावले जात आहेत। सातारा लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारावरनं महायुती आणि महाविकास आघाडीनं अद्यापही आपले पत्ते उघड केलेले नाही। त्यामुळे इथल्या संभाव्य लढतीचा सस्पेन्स वाढलाय। अशातच महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी वैद्यकीय कारण दिलंय। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटलांनी भाजपचे उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता। शरद पवारांच्या पावसातल्या सभेनं सातारा लोकसभेच्या निवडणुकीला कलाटणी दिली होती। त्यामुळे यावेळेला साताऱ्यातनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराविषयी मोठी उत्सुकता निर्माण झालेली होती। शुक्रवारी शरद पवारांनी साताऱ्यात पक्ष पदाधिकारी आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठकही घेतली। या बैठकीमध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा झाली। साताऱ्यातनं शरद पवारांनी निवडणूक लढवावी अशी मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली। मात्र लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी यापूर्वीच जाहीर केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीकडनं यंदा कुणाला उमेदवारी मिळणार याविषयीचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तर इकडे महायुतीमध्ये सुद्धा साताऱ्याच्या जागेवरनं तिढा निर्माण झाल्याचं चित्र आहे। भाजप खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यातनं लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, तर अजित पवार साताऱ्याची जागा भाजपसाठी सोडायला तयार नाहीत। उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढावी अशी अट अजित पवारांनी घातलेली होती। त्याला उदयनराजेंनी साफ नकार दिलाय आणि या पार्श्वभूमीवर नुकतंच उदयनराजेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली होती। दिल्लीहून परतल्यानंतर आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचं उदयनराजेंनी सांगितलंय। त्यामुळे साताऱ्याच्या लढतीची उत्सुकता आता वाढलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।